महाराष्ट्रातील परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर राज्य सरकारने लादलेल्या अन्यायकारक करवाढीच्या विरोधात येत्या 14 जुलै रोजी राज्यभरातील 20,000हून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। हा बंद महाराष्ट्र सरकारने हॉस्पिटॅलिटी उद्योगावर लादलेल्या वाढीव करांचा निषेध म्हणून असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलाय। या अन्यायकारक करवाढीमुळे सुमारे 1,50,000 कोटींची उलाढाल असलेला हा उद्योग अक्षरशः बंद होण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मत संघटनेकडून व्यक्त करण्यात आले। हॉस्पिटॅलिटी क्षेत्राने याआधी अनेक वेळा सरकारकडे निवेदने दिली आहेत, तसेच विनवण्या केल्या, मात्र सरकारकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही। त्यामुळे हा निर्णय अस्तित्वासाठीची लढाई असल्याचे आहाराने स्पष्ट केले। महाराष्ट्रात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन आहारच्या नेतृत्वाखालील 20,000हून अधिक हॉटेल व रेस्टॉरंट मालकांनी सरकारच्या अन्यायकारक कर धोरणांचा विरोध करण्याचा निर्णय घेतलाय।